सुधारे जर चुकलं म्हटलं म्हणजे किती परफेक्ट आपण बघा वाचलं पाहिजे वाचलो श्रीकृष्णाच्या कथा खरंच मॅनेजमेंट उघडून उघडून पितात. तुमच्या मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला येतात स्नेहल देसाई बोलत नाही भगवद्गीतेच्या दुसरं काही ते सोडा. IIPM माहिती आहे हा कोण आहे त्यांचे सर्वसभा नाव हरिनाथ चौधरी. हरिनाथ चौधरी एवढा हाय लेवलचा व्यक्ती स्पीकर जागतिक लेवलला स्पीच देतात ट्रेनिंग मोटिवेशन करतात. त्यांचे पुस्तक आहे डिस्कवर द डायमंड इन यू. ज्याला खास असेल ते लिहून घेतील डिस्कवर द डायमंड इन यू. आता मी मराठीतच बोलणार आहे व्यवस्थित कारण तुम्ही एवढी पुस्तकं वाचतील ना. डिस्कवर द डायमंड इन यू हे त्यांचं पुस्तक आहे हरिनाथ चौधरी. फॅन्टॅस्टिक अफलातून. ते म्हणतात कॉलेजमध्ये मुलं येतात त्यांना वाव मस्त का खुला सांड कॉलेज में जाएगा तो पढ़ना नहीं पड़ेगा क्यों खुला सांड. 10वीं तक यही सोच रहा था कैसे कॉलेज में जाएगा. त्यांनी प्रोफेसरची वाट लावली म्हणजे हरिनाथ चौधरी प्रोफेसर म्हणा टीचर जुने लोकांची वाट लावली वाट कारण तो हीच लोकांची वाट करतात मुलांची. डिस्कवर द डायमंड इन त्याचं उत्कृष्ट पुस्तक आहे. हा व्यक्ती भगवद्गीतेशिवाय काही बोलतच नाही मॅनेजमेंट मध्ये. इट्स ऑल अबाउट मॅनेजमेंट लाईफ सायन्स मध्ये आणि हे बाहेरचे प्रकार करतात त्याचा विदेशांमध्ये पण लोक हजारो रुपये देऊन ती ट्रेनिंग अटेंड करतात भगवद्गीतेवर. आमच्याकडे डिस्काउंट मध्ये देते 200 रुपये. बिचारे रस्त्यावर भाव प्रचार करतात त्याचा. आम्ही लोक असू दे संध्याकाळी जर बाहेर जायचं हॉटेलमध्ये जाऊ 500 रुपये खर्च करणार पुस्तकांवर खर्च करा. बरोबर चुकीच्या गोष्टींमध्ये खर्च करू नका. स्वतःची उन्नती करून घ्या स्वतःची डेव्हलपमेंट करा. ही स्वप्न तुम्हाला आपल्या मुलांची पूर्ण करायची. आपल्या फॅमिलीला एक चांगलं वळण लावायचं एक चांगला वारसा त्यांना द्यायचा. कशाचं देणार आहे चांगल्या विचारांचा वारसा दिला पाहिजे. चांगला PRBचा मोठा स्ट्रक्चर त्यांना दिला पाहिजे. चांगला बिझनेस डेव्हलपमेंट दिला पाहिजे. त्याचबरोबर एक चांगला माणूस पण आपण असं गरजेचं आहे. आणि चांगल्या माणसाच्या आसपास लोकही आकर्षित होणारच. काय कामाने तुम्हाला सोडून जातील काय कस्टमर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुमच्याकडे खेचला जाणार. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. तुम्ही आतमधून एवढे निगेटिव्ह असतात तुम्ही 10 प्लॅन देता ते नकारात्मकच देणार असतं. तुम्हाला प्रोडक्ट जर तुम्ही कॉन्फिडन्स नाहीये तुमची टेलिपॅथी ऑटोमॅटिक निगेटिव्ह गेली तिकडे. तुम्ही काय विश्लेषण केला पाहिजे ज्या व्यक्तीला मी भेटायला चालू तो भेटणारच. आकाश पाताळ यापेक्षा कुठे महत्त्वाचं काम असेल तो घरी येणारच. मला भेटणार तो येणार. या पॉझिटिव्ह विचार आपले धारणा जबरदस्त पाहिजे. एकदम स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे. भेटणारच मी चाललोय भेटणारच. भेटला प्लॅन व्यवस्था ऐकेलच त्याचा ऐकेलच तोच आहे. त्याच्या बाण ऐकला असं तर त्याला हे काढायची असते त्यामुळे त्यालाच ऐकावं लागलं कारण त्यांच्या भाषा वेळेला तुमच्या आमच्या भाषा वेळेला हे नव्हतंच काही रेटन मागेली ते आता आलं 10-12 वर्षापूर्वी ऐकणारच फुल कॉन्फिडन्स असायला आतमधनं. आणि तुम्ही फक्त मुलाला चालू करा म्हटलं की तुमच्यामध्ये काही रासायनिक बदल होतात बॉडी केमिकल चेंज होतात आणि समोरच्यामध्ये सुद्धा होतात. तसं राजेश्वर डेमो केला की त्याच्या घरातून त्याचं नाव लिहून केलं. तुम्ही विचारायचं काय केलं कल्पना काय केलं मी हैदराबाद पोहोचलो मस्त राजकीय एन्जॉय करतोय. प्लेनवर मी बसलो एकदम रिलॅक्स एन्जॉय करत चाललोय. आमच्या ठाण्याला आम्ही आम्हाला एकदम धिंगाण असते मस्त सांगता बसलो ट्रेनमध्ये निघालो उठलो अर्धा तास 1.5 तास ट्रेनमध्ये एन्जॉय करते इन्साइड आतमध्ये अनुभव फार गरजेचं आहे. हा ह्याच्यावर बसलं खाली येतो कसं वाटतं कसं खाली उतरतो वाटतं वर जाताना कसं वाटतं कसं टेक ऑफ करतो वाटतं बघ गेले की तुम्हाला सर बुकिंग करून दिले की नाही तुम्हाला जस्ट गो इन दॅट मेमरीज. तुम्ही लक्षात घ्या की बोलणं तेच होणार आहे. तुम्ही बाहेर गेला बघा बाहेर जरा कमी वाटतं का टार्गेट नाही म्हणजे जास्त वाटतं तुम्ही जास्तीच वाटतं तुम्ही येणार असेल. भाषा बदल बघा किती समृद्ध बनल तू फक्त भाषा बदल अपेक्षित तेच बोलले कल्पना करताय जे तुम्हाला अपेक्षित त्याचीच कल्पना करताय. कल्पना शक्ती आणि इच्छा शक्ती म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय इम्पॉर्टंट आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर कल्पना शक्ती आवश्यक आहे की इच्छाशक्ती दोन्हीमध्ये पॉवरफुल कोण आहे. इच्छाशक्ती अजून किती लोकांना असं वाटतं इच्छाशक्तीचा टाइम वर राहतात हा बघा इच्छाशक्ती पाहिजे असेल किती लोकांना वाटतं आणि किती लोकांना असं दोन्ही काही काहीच नाही
नशिबात पाहिजे मला असं वेळ भेटलं बरं हात वर करा हा इच्छाशक्ती पाहिजे असेल किती लोकांना वाटतं 1 2 3 4 5 6 7 इच्छाशक्ती पाहिजे संजय प्रसन्न हा इच्छा पाहिजे कल्पना पाहिजे इच्छा शक्ती पाहिजे इसकी इच्छा शक्ती पाहिजे बरोबर आहे इच्छा होऊ शकते पावर ओके कल्पना शक्ती काय होती पडेल नाही संजयचा होता कल्पना शक्ती पाहिजे असेल तर लोकांना वाटतं बंद होईल दोन्ही एकच देशमुखांची पाठायची दोन्ही एकच 1 2 3 4 5 6 एवढंच लागून ते मिळी होते त्याला काय करायचं एवढं कल्पना शक्ती पाहिजे देवीला बस आता कल्पना करा इथून त्या शिकण्याच्या पाठीमागे लिहिलं आहे बरोबर एक 25 फूट 30 फूट आहे बरोबर अंतर साधारण 30 फूट आहे या 30 फुटी फरशीवरती आपण एक फळी ठेवली 1 इंच जाड एवढं असतं 1 इंच 1 इंच जाड काय फळी आहे लाकडी फळी लाकडी फळी लोखंडाची फळी नसते ना का असते मुंबईत काय असेल काय नसेल काय बरोबर कुठेही शिकते असते रेल्वे हा जमिनीची ठीक आहे एवढी जाड 1 इंच फळी आहे आणि 1 फूट काय रुंदीला आहे 30 फूट लांब 1 फूट रुंद आणि जाड किती 1 इंच अशी इथून तिथपर्यंत फरशीवरती ठेवली आहे संजय इथून तुम्ही फळीवर चालायचं त्याचा कशाचे आधार घ्यायचा नाही हा 1 फुटावरती असून तुम्ही चालत चालत फळीवरती बरोबर आता चालत गेल्यानंतर पलीकडे पोहोचलात ना की 5,000 रुपये बक्षीस आहे 5,000 रुपयाची इच्छा आहे का तुम्हाला त्यासाठी काय करायला लागेल चालत चालत जावं लागेल ओके तुम्ही जाणार का इथून तिथपर्यंत चालत फळीवर कशाचे आधार घ्यायला जा व्हेरी गुड क्या 5,000 रुपये ओके सोपं काय इथे इंडिका विनर होणार आहे त्याला इंडिका घ्यायची त्यांना हे किती वाजता दुसऱ्या मधला समोर बिल्डिंग दिसते डिमांडची आहे का किती असेल आपल्याला पण खरेदी करायची आपल्याला त्याची बाजूने करायची त्याची समोर 30 फूट अंतर आहे असं आपण धरू गृहीत फळीचं एक टोक त्या बाजूमध्ये फळीचं एक टोक या बाजूमध्ये 1 इंच जाड 1 फूट रुंद विड्थला 1 फूट आहे लांब इथून पर्यंत काय प्रॉब्लेम संजय 50,000 रुपये कशाचे आधार देणार नाही तुमचा तुम्ही आधार घ्यायचा फळी तुटणार नाही एवढी बंदी घ्यायची किती वेळा हाय वगैरे त्याची यामध्ये घ्यायची हवा येईल नाही पाऊस असेल काय कसं उघडे चालू काय कसं जायचं तसं पण पलीकडे परत त्या डिमांडमध्ये की तिथूनच 50,000 शॉर्ट इथूनच बाहेर करायचं इथून जायचं फळीवरून आणि तिकडे बाहेर पडायचं जाणार खाली रस्ता आहे की गाड्या गेल्या जाळे निघाले खाली रस्ता आहे किती वेळा हले 1 इंची आहे गाडीला काय हा नाही जाणार ते कोशिश विशेष पुस्तक आहे त्यांचं म्हणणे नाही झाला का नाही झाला फळीवरून खाली पडायची भीती असणार ओके मग काय पडले काय होईल पडलंच काय होईल पडलं का डोकं फुटणार काय म्हणतात हात फुटणार काय म्हणतात इकडे हात काय सांगतात काय शिकणार पडलं काय होईल लागलं इकडे तिकडे बरं लागलं काय होतं हात बी फुटेल असं म्हणायचं तुम्हाला हात फुटलं काय झालं काय होईल काय होईल तुमचे हात जीव नाही चालत आपण कम्युनिकेशन होऊ शकतो माहिती आहे हात फुटले तर लगेच बीच बसून आपण मोटिवेशन देऊ शकतो लोकांना प्रसिद्ध होऊ शकतो कदाचित मुंबईचे वापर होत आहे किती तुटल्याचे फायदे
किती सवय लागली ना, किती घ्यायची आम्हाला, घ्यायची ती सवय लागली. कल्पनेमध्ये स्वप्न बघायला सांगितलं ते निगेटिव्ह करणार, कल्पनेमध्ये कल्पना करा म्हटलं तर निगेटिव्ह करणार, आणि प्रत्यक्षात तेच होतं. आता इथे बसून ती इंडिका सांगून दिली, खाली जाणार कसलं काय इंडिका, कल्पना सुद्धा निगेटिव्ह म्हणतात. हे प्रयत्न करतील काही इंडिकासाठी, त्यांच्याकडे प्रयत्न होईल काही इंडिकासाठी, नाही होणार. तसा इथे लक्षात की कल्पना निगेटिव्ह केली, जर यांनी कल्पना केली की यास मला इंडिका मिळणार, ह्या तारखेला मिळाली, हा जर सबकॉन्शियस माइंडला तुमच्या अंतर्मनाला संदेश दिला तुमचा, तर तुमच्याकडून तुमचा अंतर्मन तसं काम करून घेतं. तसा इथे निर्णय चेंज झाला तुमच्या कल्पनेने. जर हैदराबादला मी पोहोचणार, मी आहे हैदराबादला, त्यांनी एन्जॉय करतोय, ही जर कल्पना आपण करू शकलो तरच आपण गेस्टला जाऊन भेटणार, कॉन्फिडन्सली अरे तू डीडी देणार कारण मला हैदराबादला जायचं, तर तोंडावर बोलत नाही तुम्ही, आपल्या हातात कॉन्फिडन्स आहे तुमचा. मी प्रोडक्ट पेमेंट दिला ना, डीडी मिळणार आज, उद्या नाही आज 6 वाजता मिळणार. कसं काय, पैसे तर मिळतील ना, डीडी मी काढत होता, पैसे आता तुम्ही डीडी मिळाला ना, त्याच कॉन्फिडन्स आतून फ्लो व्हायला पाहिजे. तुम्ही कल्पना करायची बस, मी घरी चालवायला सगळं व्यवस्थित आहे, घरी सुरुवातीला त्रास होईल करायचा, पण डबे येण्याला जरूर नाही, वो विचार करते येण्यासाठी. लक्षात घ्या, यशस्वी व्हायचं असेल तर याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. चांगले विचार करणे याला दुसरा पर्याय, नो ऑप्शन, थोडा कमी होतं, जमणारच नाही, यशस्वी होऊ शकत नाही. लक्षात घ्या, फक्त पॉझिटिव्हच विचार करावा लागेल, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे सतत स्वतःला काय प्रोग्राम करा बाबा, पॉझिटिव्ह प्रोडक्ट डेमध्ये पॉझिटिव्ह विचार करा. येते पैसे हातात बघा, कल्पना करा की दिले मला त्या व्यक्तीने पैसे, ज्या व्यक्तीला भेटायला गेला तर तेव्हा सक्सेसफुल आहे का, दिले पैसे हातात आले, आज नाही आले तर उद्या येईल. कीप ऑन डुइंग दिस, राईट. काही नसताना कल्पना करणं तरी मजा आहे. महात्मा गांधीजीने 1904-5 मध्ये निर्णय घेतला, त्यांना बाहेर हाकलला, 43 वर्ष लागली, पण ते सतत करून दाखवलं की एकच डोक्यात विचार होतो, तुम्हाला बाहेर घालणार, तुम्हाला बाहेर घालणार, मला बाहेर घालणार, सतत तोच विचार आहे. आपली स्वप्नाची यादी एका चित्राला सांगते तुम्हाला, घरामध्ये डेअरिंग करा, थोडं लाजल्यासारखं वाटेल काही हरकत नाही, जरा धडधडल्यासारखं वाटेल काही हरकत नाही, कोळीचे फोटो लावायचं का, आणि हे लावल्यानंतर घरातली कोणती म्हणते काय तरी चांगलं केलं बा, ऐश्वर्याचे फोटो लावला तिच्याच तोंडाला चिटवायचे, हा काजलचा फोटो लावा तिच्याच चेहऱ्याला चिटवायचे, त्याच्याने काही फरक तरी पडला आपल्या आयुष्यात, बरोबर आहे. त्याच्याने काय फरक पडला, किती घाण केल्या सगळ्या, भाताने चिटवलेला, फेविकॉलने चिटवलेला, कशा काय चिटवलं, राईट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुढच्या ट्रेनिंगमध्ये येईस्तोवर तुम्ही जर हे काम केलेलं असेल, येईस्तोवर म्हणजे मला कळेलच तर तुमचेच फोन चालू होतो. येस, दॅट्स मॅजिक. का चालू होते मी तुम्हाला नंतर सांगेन. तुम्ही हे जसं घरात शिकायला चालू कराल, तशी घरची लोक पण तुम्हाला मोटिवेट करतील, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः सुद्धा मोटिवेट राहा, सिरियसली करा. हे फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला याचा कलरफुल बनवायचं आहे. जी गाडी आवडते त्याचा फोटो काढून लावा, शोरूमला जायचं, उभं राहायचं, मस्तपैकी मोबाईल मध्ये क्लिक करून लावायचं, लाईट पार्टनरला आपल्या फॅमिलीसह जायचं, ज्वेलरी शॉप मध्ये जायचं, मस्तपैकी दागिने फॅमिलीला सिलेक्ट करायला लावायचे, तिला लावायचं मग घालून लगेच स्लिप मारायचा. कोण नाही म्हणणार आहे, कोण नाही म्हणजे तुम्हाला फोटो काढायला, मोबाईल मध्ये फोटो काढणार तुम्ही पसंत नाही घ्यायचं तुम्ही, पण जे पसंत ते चांगलं काढून बघा. हे काढायचं ट्राय करा, सगळं देणार तुम्हाला, राईट. मस्तपैकी कांजीवरम वगैरे जे काही साडी पैठणी बिठणी आवडते त्याची हा फोटो घेऊ शकतो असं फोटो असं आणि फोटो काढा. ती जरी दिसली पाहिजे ना, फोटो काढायचा मोबाईलमध्ये सेव्ह करायचा, आला की मोठा पिक्चर काढायचा त्याचा आणि घरात शिकून लावायचा, तो फोटो बेडरूममध्ये लावा, तो जाऊन टॉयलेटमध्ये लावा, तुमच्या बेडरूममध्ये लावा. ओके, हे काय दाखवलं ते तुमच्या अंतर्मनाला, तुम्ही ज्या पोझिशन मध्ये तुमच्या मिसेसला बघाल, मुलांना बघाल, त्या गाडीला बघाल, तुम्ही स्वतः बघणार आहे फोटोमध्ये, तुम्ही त्या गाडीवर आहात, त्या सेल्समन जो असतो त्याला विचारते जरा फोटो काढायचा, मिसेसचा प्रिंट वगैरे तुम्ही ऐकलं बघायचं, मस्तपैकी माझी गाडी, माय कार, आणि तो फोटो आणायचा, ह्याच्यात 200 रुपये खर्च येईल, पण लक्षात घ्या ह्याच्यात तुमची स्वप्न तयार होतील, तुमची आणि स्वप्न पूर्ण होतील. त्याला फार मोठा आधार असेल ह्या फोटोग्राफ्स.
मस्त पैकी फ्रेंडशिप लावा, लॅमिनेट करा, काय काळजी करा, तुमची स्वप्न आहे. मुलांच्या शिक्षणाची खर्च करायचा आहे, शाळेत जायचं मुलांच्या कधी गेला तुम्ही माहिती तर जा, मुलांना ड्रेस मध्ये उभं करा, तिथे मस्त पैकी फोटो करा, माझ्या शाळेत नाव दिसलं पाहिजे, शिक्षक मागे दिसली पाहिजे. याच्या शिक्षणावरती मी दरवर्षी एवढा खर्च करणार, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी एवढा खर्च करणार, शिबिरासाठी एवढा खर्च करणार, त्याच्या हॉबीसाठी एवढा खर्च करणार. हे सगळं मिळा फार गरजेचं आहे. त्याला नाचाच्या क्लासला पाठवायचंय, डान्सच्या क्लासला पाठवायचंय, नृत्याच्या क्लासला पाठवायचंय. डान्स म्हणजे इंग्रजी झाला, नृत्य म्हणजे भरतनाट्यम झाला, नाच म्हणजे मावळी झाली. हा जे काय तुमचं स्वप्न आहे, त्या मुलाचं स्वप्न आहे, ते सगळं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक गोष्ट तयार करा. आणि ज्या दिवशी तुम्ही हताश व्हाल, ज्या दिवशी तुम्ही नको नकोसं वाटेल, नाही प्रयत्न होत असं वाटेल, त्यावेळेला पप्पा हा क्लास मला केव्हा लावणार असं हळूच तो विचार आहे. मग तुमचं पित्त खवळलं तरच तुम्ही खरे, तुमचं पित्त खवळलंच पाहिजे. नाही मला करायचं बेटा, डोंट वरी, पप्पा देणार तुला, ठीक आहे पप्पा, मैं देगा तुला. हे 10 रुपयाची कागद तुमच्यावरती काढते, आपला तू 10 रुपये तुमच्यावरती कसा स्वस्त बसू शकतो तुम्हाला, कसा स्वस्त बसू शकतो? नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल. आणि यशस्वी लोक अशीच यशस्वी होत नाही, लक्षात घ्या. यशस्वी लोकांमध्ये ती आतमध्ये असते, ती ताकद असते, ती एनर्जी असते, ती आपल्याला दाखवायची. आपण बरोबर आपण चहाच्या अगोदर बोललो होतो, त्यांच्याकडे आपल्याला काय शिकायचे, हे आपले पूर्वज आहेत जे आपल्याला आता शिकवणार आहेत, ते आपल्या बरोबर काम करतात, कसं काम करायचं. एखादी लावणी जर मदत मागत असेल, काही टेक्निक वापरायची असतील तर कसे वापरायचे. काही खाद्यपदार्थ ड्रायफ्रुट्स आहेत, हा दगड आहे, त्या बॉक्स मध्ये ठेवलेले आहेत, मध्ये सेपरेशन आहे, काच आहे, दोन्ही बाजूला 2 चिकनचे बघा काय करतात. एका सेक्शन मध्ये दगड, दुसऱ्या ठिकाणी खायला ठेवले, त्याला पलीकडे जाता येत नाही. हा बेचैन झाला, आपलाही काम नाही, एका साईड आपलाही दुसऱ्या साईडला काम नाही, दोघं सेपरेटली काही करू शकत नाही, दोघांनी मिळूनच हा व्यवसाय केला पाहिजे. हा शक्कल लढवतो, प्लॅनची स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, गेस्ट डाउनलाईनकडे, वापर नको फोल्डर आपल्याकडे, डाउनलाईन केला पाहिजे. हा चांगला आपला त्याला स्क्रिप्ट देतो, फोल्डर देतो, ड्रीम गोलचे चार्ट देतो. डाउनलाईनला अजून माहिती नाही, फक्त सांगतो विश्राम वाच, पाठ कर, आरशासमोर बोल, प्रयत्न कर. आपल्याला बोलतो आहे असं कर तसं कर. डाउनलाईन नवीन नवीन आहे, त्यामुळे त्याला सगळं काही जमत नाही परफेक्ट, पण तरी तोही आपल्याला मोटिवेट करतोय, म्हटल्यावर प्रयत्न करतो. कधी कधी फोल्डर न वापरतच प्लॅन देतो, तो सांगतो अरे फोल्डर घे प्लॅन घे सांग, मग तो परत फोल्डर घेऊन कामाला लागतो, प्लॅन समजावतो. बराच प्रयत्न करावा लागतो. आणि मग डीडी आला, जवळ ठेवायचा असतो, कॅश घेतली तर वापरायची नसते, आपल्याला बघतो हे लक्षात ठेवायचं असतं, आपल्याला रिपोर्ट करायचा, आपल्याला म्हणतो हे बाबा आपण दोघांनी काम केले, फोल्डर मी दिला, प्लॅन मी शिकवला, अच्छा तुम्हीच काय हे घ्या, हे अजून 2 ऑनलाईन नवीन झाले, हे डीडी घ्या, हा हे मी माझं काम केलं, आपल्याला पण चेक, डाउनलाईनला पण चेक. त्यांच्याकडे शिकायला गेस्ट कुणाचे डाउनलाईनचे, डीडी कुणाचे डाउनलाईनचे, तिकडे दोघांनी मिळून काम केलं पाहिजे. काम केल्यानंतर फायदा होतोच. हा ड्रायफ्रुट्स देतो, काम केलं की रिवॉर्ड मिळतो. हा एक केला बरोबर वाटतं की गेला. आता दुसरा आला, त्यांनी बघितलं की प्लॅन दाखवल्यावर चेक मिळतात, मग मला पण प्लॅन दाखवायचा, मी प्लॅन दाखवला, अरे वा मोठ्या डीडी, त्याला रसरशीत काय दिलं, द्राक्ष दिले. आता पहिले बघितलं की त्याला द्राक्ष मिळालं, आता मलाही द्राक्ष मिळालं पाहिजे, मी पण प्लॅन दाखवला. आता काय मिळतं बघा, ते नको आहे त्याला डीडीच पाहिजे, रसरशीत डीडी पाहिजे. आता त्याला देतात, फक्त काय देतोय, अरे वा त्याला डीडी मिळाला, मला पण मिळाला पाहिजे, मी परत प्लॅन दाखवला.
तू येऊ नको होतोस का? तो बघ काय करतोय, तो घेत नाहीये. कुठे ठेवलाय बघू डीडी, कस्टमरच्या घरात जाऊन फॉलोअप करून मला डीडी मिळाला पाहिजे. हे नको आहे, उद्या एकदा नाही आजच पाहिजे. नुसता फॉर्म करू नको. डीडी कुठे आहे? परत देतो बाबा, हे घे. रसरशीत पाहिजे. परत प्लॅन दाखवतो. हे बघ, हे घे परत प्लॅन. समजत नाही एखाद्या व्यक्तीला, परत प्लॅन दाखवता. हे घे. कॅश पाहिजे नाही तर डीडी पाहिजे, नुसता होकार नको आहे. असं घुसून बघू नका. डीडी इथेच कुठेतरी डीडी तुझ्या मनामध्ये लपलेला आहे. तो डीडी बाहेर काढ. एवढा मोटिवेट करत होतो गेस्टला, मीच जाणार नाही, मला डीडी पाहिजे. आतमधून असा विश्वास आहे डीडी आहेच. भरपूर क्लोजिंग केलेले आहे त्यांनी, प्रयत्न प्रामाणिक केलेले आहेत. समोरच्या व्यक्तीला सुद्धा